नमस्कार, मी माधवी भाडा। सध्या हिवाळा सुरू झालेला आहे, हुरड्यांचे दिवस आहे। तर आज मी दाखवणार आहे हुरड्यांची भेळ। आपला जो ओला हुरडा असतो त्याची भेळ। त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे थोडासा लसूण, अगदी 2-3 पाकळ्या लसूण बारीक कापून घेतलेला आहे। थोडासा आलं ते पण घेतलेलं आहे, थोडा पुदिना, कोथिंबीर, चाट मसाला, मीठ, शेंगदाणे थोडे अरड भरड असे बारीक कुटून घेतले। त्यानंतर कांद्याची पात, काकडी, डाळिंब, शेव आणि थोडीशी आपली भाजलेली चण्याची डाळ अशा पद्धतीने मी घेतलेला आहे। याच्यामध्ये आपला मुख्य जो भाग आहे तो म्हणजे हुरडा। हुरडा मी एक साधारण मध्यम आकाराचा जो बाउल आहे त्या बाउलनी मी हुरडा घेतलेला आहे। ह्या हुरडाला मी हलकसं वाफवून घेतलेला आहे की जेणेकरून तो थोडासा त्याचा कच्चेपणा निघून जावा, तो कचवट लागू नये म्हणून मी तो वाफवून घेतलाय। सुरुवातीला आपल्याला काय करायचंय की कढईमध्ये मी कुठल्याही प्रकारचं तेल वगैरे घातलेलं नाही। थोडासा लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे, किंचितसा हा टाकलाय, आलं हे पण टाकलंय, त्यानंतर घालते तो पुदिना। याचा सगळ्यांचा कच्चेपणा जाण्यासाठी म्हणून आपल्याला हे थोडं परतून घ्यायचं। कुठेही तडका आपल्याला करायचा नाहीये, याच्यात घालायचं आहे ते चमचाभर आपल्या घरातलं चांगलं तूप, अगदी थोडंसं घालायचंय, खूप नाही। हे चमचाभर तूप घातलं, याला थोडं परतून घेतलं। याच्यात हा वाफवलेला जो हुरडा आहे, जवळपास मीडियम आकाराच्या बाउलने मी पाऊण बाउल घेतलेला आहे, हा याच्यात घालून देणार आहे। याला आपण त्याच्यामध्ये थोडं परतून घेणार आहे। त्याच्यात घालणार आहे ते मीठ, 1 चमचा मीठ, आपल्या स्वादानुसार आपण मीठ घातलं तरीही चालणार आहे। आता याला फक्त 2 मिनिटं परतवणार आणि मग याला पूर्णपणे थंड होऊ देणार आहे। त्याच्यातलं पाणी शोषून जाणं फार महत्वाचं आहे। पूर्ण कोरडा करायचा नाहीये, पण थोडंसं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। ही भेळ मग खूप ओली गच्च लागू नये, हा त्याच्या मागचा उद्देश। म्हणून थोडं पाणी मी हे करून घेते आणि मग तो गार झाल्यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य घालायचं आहे। त्याला परतत असताना 1 चिमटीभर आपल्याला हिंग पण टाकायचा असतो, तो पण मी टाकला आणि त्याच्यानंतर लगेचच गॅस बंद केला। मग त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला 1 चमचा 1.5 चमचा छान चाट मसाला, कारण त्या चाट मसाल्याची चव खूप छान येते। चवीप्रमाणे चाट मसाला कमी जास्त नक्कीच करता येतो। त्याच्यामध्ये घालायची आहे ती कांद्याची पात। आपण याच्यामध्ये गाजर, टमाटा बरेच प्रकार घालू शकतो। नंतर घातलेली आहे ती काकडी, मग घालते ते डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे थोडे अरडभरड असे कुटून घेतले आणि ते पण टाकले। ही रोस्टेड चना डाळ होती ती टाकली आणि मग सगळ्यात शेवटी टाकायची आहे ती शेव आणि कोथिंबीर। टमाटा घातला तरीही चालणार आहे, गाजर घातलं तरीही चालणार आहे। हे सगळे प्रकार आपण अगदी सहज घालू शकतो आणि ही जी आपली भेळ आहे ही अशी सुंदर अशी तयार होते बघा। वा, छान झाली आहे। अशा पद्धतीची भेळ आपण अगदी सहज ओला हुरडा आल्यानंतर करू शकतो आणि सगळ्यांना देऊ पण शकतो। धन्यवाद। नमस्ते दोस्तों, और अब फिजियोथेरेपी टिप की बारी है। और आज का फिजियोथेरेपी टिप बहुत ही अलग है, नीडेड है, स्पेशली उन लोगों के लिए जिनको चेहरे की एक्सरसाइजेस करनी है या कोई चेहरे का इशू है, जैसे मोस्ट कॉमन
फेशियल पाल्सी। तो हमारे पास साथ आज एक हमारे बहुत ही रिस्पेक्टेड क्लाइंट है जो इस इशू से गुज़र रहे हैं पिछले 1 हफ्ते से। उनका इम्प्रूवमेंट अभी बहुत ही अच्छा है, पर फिर भी वो हमारा साथ दे रहे हैं कि ये ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचे, स्पेशली जिनको इस तरह की कंडीशन है उनको एक रास्ता मिले और वो सही तरीके से अपना ध्यान रख पाए। तो चेहरे के एक्सरसाइजेस स्पेशली फॉर पैरालिसिस ऑफ फेस, ये कैसे करें हम? ये प्रॉब्लम से डरना नहीं है, ये पूरी तरह 100% रिकवर हो जाता है और आपको जो भी आप मेडिकल ट्रीटमेंट कर रहे हो उसके साथ ये फॉलो करना है। फिजियोथेरेपी में भी बाकी जो इलेक्ट्रोथेरेपेटिक मोडालिटीज़ है, बाकी टेक्निक्स है, वो सारे प्रॉपर्ली आपके फिजियोज़ के साथ फॉलो करना है और साथ में ये एक्सरसाइजेस आपको इस तरह से अगर आप करोगे तो आपको बहुत फ़ायदा होगा। सबसे पहले हम देखेंगे आंखें रेज करने। अभी आप अगर क्लोजली देखो, अभी उनका बहुत अच्छा है, पर अगर आप देखोगे तो राइट और लेफ्ट आईब्रो में डिफरेंस है, एक कम उठ रहा है और एक ज़्यादा उठ रहा है, राइट। अब ये एक्सरसाइज करते कैसे है? हाँ, अभी आप ऊपर लीजिए आईब्रोज, टाइटन टाइटन टाइटन, ब्रीदिंग से काउंट करना है, होल्ड इट फॉर 3 to 5 ब्रेथ्स। 3 बार सांस अंदर लेके छोड़ने तक ऊपर ही रखो, ऊपर ही रखो, ऊपर ही रखो, ऊपर 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 ऊपर। एक्सीलेंट। स्लोली रिलैक्स, छोड़ दो, धीरे से रिलैक्स करो, पूरा रिलैक्स करो, पूरा रिलैक्स करो। वेरी गुड, बहुत अच्छा। अभी आपको पूरे चेहरे के जो स्नायु है, पूरे आंखें बंद कर लो टाइट, पूरे चेहरे के स्नायु को टाइट करो, पूरे चेहरे के मसल्स को टाइटन 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 टाइटन। कीप ब्रीदिंग, टाइटन 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 एंड रिलैक्स। ओके, तो जब आप मसल को टाइटन करते हो, होल्ड करते हो और फिर धीरे से रिलैक्स करते हो और होल्ड टाइम अगर आप अच्छा रखोगे, वो मसल को ज़्यादा से ज़्यादा देर तक स्टिमुलेटेड रखोगे, कॉन्ट्रैक्टेड रखोगे, तो उसका टोन जल्दी और अच्छे से डेवलप होगा। और अब हम करेंगे नेक्स्ट मसल ग्रुप। यस यस, टाइटन 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 टाइटन। एक्सीलेंट एक्सीलेंट। वो 1 हफ्ते पहले हार्डली कुछ कर पाते थे, है ना, पूरा चेहरा उनका एक तरफ डेविएटेड था, पर अब देखिए कितना अच्छे से कर रहे हैं, क्योंकि ये एक्सरसाइज उन्होंने, आपने कितने बार की है दिन में? जितना फ्रिक्वेंटली कर सकते हो, मतलब हर 15-15 मिनट्स में, या जितना ज़्यादा आप कर सकते हो आपने वो करना है, और आपने किया होगा तभी तो आपको अच्छा रिजल्ट मिला है। प्लस आपको अपसेट नहीं रहना है, जितने बार आप सोचो कि ये क्यों हो गया, कैसे हो गया, तो सोचने से अच्छा है उतना ज़्यादा एक्सरसाइज कर लो। जितना आप खुश रह सकते हो, जितना आपका विल पावर स्ट्रांग है, उतना अच्छा आपको रिकवरी भी मिलेगा। मैडम मुझे बहुत अच्छे से करवा रही हूँ, उनकी वजह से मैं कर पा रही हूँ, इसलिए मुझे बहुत अच्छा लगता है। अभी मुझे उनका प्रोत्साहन होने के बावजूद मैं कर पा रही हूँ। थैंक यू सो मच, थैंक यू। और इसके साथ आपको बाकी भी केयर, जिन्हें भी ये पर्टिकुलर इशू है, उनको बाकी भी केयर लेना है, जैसे बबल्स, वाटर में बबल्स क्रिएट करना, वो भी सिर्फ फूंक मार के छोड़ना नहीं है, बट कंटिन्यूस बबल्स फॉर 10 सेकेंड्स, ऐसे अगर आप करोगे तो ज़्यादा अच्छा रिजल्ट मिलेगा। बलून फुलाना, हाँ, वो भी आप कर रहे हो। आँखों का केयर इज़ वेरी इंपॉर्टेंट, तो आपके फिजियोज से आपको कंसल्ट करके प्रॉपर गाइडेंस लेके इससे पूरी तरह बाहर आना है। और इसका इमोशनल एस्पेक्ट भी है, वो भी हम जल्दी ही शेयर करेंगे। थैंक यू सो मच। आप भी के लिए तो इतना ही। थैंक यू सो मच मैम। कैंसल कैंसल कैंसल, अ ब्युटिफुल टेक्निक टू बी प्रॅक्टिस्ड। हो, सिल्वा माइंड ट्रेनिंगची ही टेक्निक आहे जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। जर आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल फ्रॉम वर्बल अब्यूज, वेल दिस इज अ व्हेरी हार्श वर्ड, पण तरी मी यूज करते, पण त्याचं अगदी सूक्ष्म पण रूप आपल्याला दिसतं। इवन प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल की टोन, बॉडी लँग्वेज, वर्ड्स याच्याने आपण इम्पॅक्ट होतो, दुसऱ्याच्या बोलण्याचा, वागण्याचा किंवा शब्दांचा आपल्यावर असर होतो। जोरात बोललं, ओरडून बोललं,
ती व्यक्ती तर बोलून निघून जाते, पण आपण ते बोलणं ते आपल्या मनात घर करतं, बरोबर. सो हाऊ डू यू सेव्ह युअर सेल्फ. ही प्रॅक्टिस करायची आहे नक्की आजपासूनच, आत्तापासूनच. ओके. सो कोणीही नॉट ओन्ली जोरात बोलणं, ओरडून बोलणं, पण नकारात्मक बोलताना आपल्याला पाहिजे की आपण ते ॲब्झॉर्ब न करणं किंवा आपल्यावर त्याचा परिणाम न होणं. तर त्यासाठी असं करतात की ती व्यक्ती बोलत असताना त्या व्यक्तीला नाही सांगायचं आहे की तुम्ही शांत राहा किंवा पॉझिटिव्ह बोला, कारण इट मे नॉट वर्क ऑलवेज, राईट. सो त्यावेळेस आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की ती व्यक्ती बोलत असताना इमॅजिनरी रेड क्रॉस बनवायचा आहे त्याच्यासमोर, ठीक आहे, आणि मनात म्हणायचं आहे कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. आय रिपीट. ओके. ती व्यक्ती नकारात्मक बोलत असताना इमॅजिनरी रेड क्रॉस बनवायचा आहे आणि मनात म्हणायचं आहे कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. ओके. सो ह्याच्याने काय होतं की आपल्या सबकॉन्शियसमध्ये आपण त्याची नेगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करत नाही. ओके. आपल्या अवचेतन मनात त्याने जे बोललं आहे ती गोष्ट घर करत नाही.